नमस्कार, मी सुनील घनवट, हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटक। नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ एक अनाधिकृत दर्गा तयार केलेला होता 2012 पासून, आणि तो अवैध आणि अनाधिकृत दर्गा हटवण्याचं कार्य राज्य शासनाने आणि सिडको प्रशासनाने केलेलं आहे। हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। 4 दगड एकत्रित केले, त्याच्यावरती हिरवा आणि पांढरा रंग फासल्यानंतर कुठलाही दर्गा तयार होत नसतो आणि देशाच्या सुरक्षेचा प्रश्न हा महत्त्वाचा असतो। त्यामुळे या विमानतळाच्या जवळ असलेला दर्गा हा देशाच्या सुरक्षेला गंभीर एक निर्माण करतो आहे। आम्ही भाग शासन प्रशासनाच्या लक्षात आणून दिला। 2023 पासून हिंदू जनजागृती समितीच्या वतीने अनेक तक्रारी त्या ठिकाणी करण्यात आल्या, त्याचा पाठपुरावा करण्यात आला आणि अखेर या पाठपुराव्याला यश आलेलं आहे। हा दर्गा त्या ठिकाणचा काढून टाकण्यात आलेला आहे आणि आमची मागणी केवळ एवढीच नाहीये, या सर्व गोष्टी करण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही झाली पाहिजे। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये 35हून अधिक गड किल्ले आहेत की ज्याच्यावरती अनाधिकृत पद्धतीने अनेक अतिक्रमण झालेली आहेत। शिवडीचा किल्ला असेल, चंदनवंदनगड असेल, विशाळगड असेल, लोहगड असेल, आणि ही सर्व झालेली अतिक्रमणं पुरातत्व विभागाने झालेली आहेत असं सांगितलेलं आहे। त्यामुळे ही अतिक्रमणं सुद्धा तत्काळ काढण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करतो आणि शासन प्रशासन त्याचबरोबर सिडको प्रशासनाचा आम्ही या ठिकाणी अभिनंदन करतो। नमस्कार।